वेलकम बॅक फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण करूयात वीकली ॲनालिसिस आणि पाहूयात की येत्या आठवड्यामध्ये मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं आणि उद्या मार्केट कसं ओपन होऊ शकतं किंवा काय झालं तर आपण काय करायला हवं हे सगळं आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पहा, हा वीकली निफ्टीचा चार्ट आहे. वीकली जर आपण पाहिलं तर एक बॉक्स आपल्याला बनताना दिसतोय मित्रांनो, अप साईडला इथे आणि डाऊन साईडला इथे. तर मित्रांनो, उद्या काय होऊ शकतं? तर मित्रांनो, आता मार्केट तर ऑल टाईम हायला आहे 21,894ला, म्हणजेच आता ऑलमोस्ट 22,000 टच केल्यात जमा आहे. तर मित्रांनो, उद्या जर मार्केट वरती 22,000च्या वरच जर ओपन झालं तर मार्केट थोडंसं रिटेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग पुन्हा मार्केटवर जर गेलं तर मग आपण बाईंगचा प्लॅन करू शकतो. अदरवाईज मार्केट फ्लॅट जर ओपन झालं तर मग तिथे प्राइस ॲक्शन काय बनते ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु मार्केटचं सेंटिमेंट हे पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मला वाटत नाही की मार्केट फ्लॅट जरी ओपन झालं तरी मार्केट खाली येईल, मार्केट वरच जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु बेरिश सेंटिमेंट कधी क्रिएट होऊ शकतं? जेव्हा मार्केट ह्या रिसेंट लोच्या खाली येईल तेव्हा, म्हणजेच 21,000च्या खाली येईल तेव्हा. आता हा वीकली चार्ट आहे, आपण पाहूया त्याला 15 मिनिटामध्ये कन्वर्ट करून की आपल्याला काय काय दिसतंय. पहा मित्रांनो, मार्केटनं चांगला सपोर्ट बनवलेला आहे. मार्केटनं इथे एक सपोर्ट बनवला, इथे एक पुन्हा स्विंग बनवला, इथे एक स्विंग बनवला आणि आता इथे एक स्विंग मार्केटनं बनवलेला आहे. मग आता आपण जर ही रेंज पाहिली तर साधारण ही आहे 21,850च्या आसपास. म्हणजे जोपर्यंत मार्केट 21,850च्या खाली येत नाही तोपर्यंत मार्केट बुलिशच आहे असं आपण समजूयात. आता मार्केट जर उद्या पहा 21,000च्या जर वरती ओपन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. फ्लॅट जरी ओपन झालं तरी या झोनमध्ये त्याचा फार चांगला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि या स्ट्रॉंग सपोर्टला ते रिटेस्ट करून पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे. खाली कधी येऊ शकतं किंवा आपल्याला एक डाऊन साईड कधी पाहायला भेटू शकतो 21,850च्या खाली. तोपर्यंत तुम्ही अजिबात ट्राय करू नका. 21,850च्या खाली हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे. त्यानंतर 21,850च्या खाली आल्यावरती अजून इथे एक स्विंग आहे. त्यामुळे भरपूर मार्केटमध्ये एक मोठा जर डाऊनफॉल येणार असेल तर त्याला खाली स्कोप आहे 21,720 पर्यंत. परंतु सहजासहजी मार्केट खाली येईल अशी कुठलीही चिन्ह सध्या तरी दिसत नाही आहेत. आता आपण पाहूयात बँक निफ्टी. मित्रांनो, हा बँक निफ्टीचा वीकली चार्ट आहे. जसं आपण पाहिलं की तिथे एक बॉक्स बनला होता, इथे एक छानसा एक बॉक्स बनलेला आहे. पहा, या बॉक्समध्येच बँक निफ्टी ट्रेड करते. आता जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर निफ्टी ऑल टाईम हायला आहे, परंतु बँक निफ्टी अजून 300-400 पॉईंट खाली आहे. म्हणजेच काय, बँक निफ्टीमध्ये चांगले ट्रेड आता येत्या आठवड्यामध्ये भेटू शकतात. जर निफ्टी जर 22,000च्या वरती राहिलं पहिल्या दिवशी तर तुम्हाला इथे जवळजवळ 300-400 पॉईंटची रॅली मिळू शकते आणि हे सुद्धा ऑल टाईम हाय क्रॉस करून वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतं. आता आपण याला 15 मिनिटामध्ये कन्वर्ट करून पाहूयात की आपल्याला काय दिसतंय. 15 मिनिटामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर सेम ॲज काइंड ऑफ आपल्याला इथे एक स्विंग तयार केलेला दिसतो, त्यानंतर इथे, त्यानंतर इथे, इथे आणि मार्केट आता थोडंसं फ्लॅट होऊन मार्केट अपसाईडला एक मूव देऊन बंद झालेलं आहे. तर मित्रांनो, मार्केट उद्या फ्लॅटही ओपन होऊ शकतं किंवा इथेही ओपन होऊ शकतं. जर मार्केट इथे ओपन झालं तर मित्रांनो साधारण जर इथे रिटेस्ट करून थोडंसं वरती जर गेलं मार्केट तर आपण बाईंग साईडचा प्लॅन करू शकतो आणि तुम्हाला निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये चांगले ट्रेड मिळू शकतात. आता निफ्टी ऑल टाईम हायला आहे, म्हणजेच बँक निफ्टीसुद्धा वरती जाण्याचा प्रयत्न करेल. कारण जर खाली यायचं असेल तर निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हींनाही खाली यावं लागेल, एकानं खाली येऊन जमणार नाही. तर मग अशा पद्धतीनं राहू शकतं. आता येत्या आठवड्यामध्ये मार्केटला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि आता रेजिस्टन्सच्या मार्केट अगदी जवळ आहे. जर ऑल टाईम हाय जर ब्रेक केला मित्रांनो तर मग मात्र आपल्याला एक चांगली रॅली अजून वरच्या बाजूला पाहायला मिळू शकते. ती असू शकते साधारण 48,500च्या आसपास. 48,500च्या आसपास आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्यानंतर तिथनं पुढे एकदा जर मार्केटवर गेलं इथपर्यंत तर मग तुम्ही पाहू शकता की एकदा जर हा हाय क्रॉस केला, हा साधारण 21,826चा आहे, तर मग साधारण 49,000च्या आसपास मार्केट जाऊ शकतं. म्हणजेच आता अपसाईडला जाण्यासाठी मार्केटमध्ये भरपूर वाव आहे
आणि मार्केटनं खाली एक चांगला सपोर्ट बनवून इथे चांगला एक डाऊन साईडला एक सपोर्ट बनवून आता मार्केट वरती जाण्यासाठी सुरुवात झाली. म्हणजेच आता मार्केट हायर हायचं क्रिएशन करत वरती जाण्याचे चान्सेस आहेत. तर मग पाहूयात येत्या आठवड्यामध्ये काय काय घडतंय ते. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नक्कीच महत्त्वाची वाटली असेल आणि यातनं तुम्हाला ट्रेडिंगसाठी नक्कीच फायदा होईल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.